कार मंडळी कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणारच, बरोबर ना? बरं टेन्शन असेल, काही त्रास असेल, तर द्या की सोडून. आणि तुम्हाला त्रास होतोय याचा कोणाला काही फरक पडणार आहे का? नाही ना. मग द्या सोडून, मस्त मजा करा, मैत्रिणींसोबत टाईम स्पेंड करा. ज्यांच्यासोबत तुम्हाला छान वाटतं त्यांच्यासोबत आनंद स्पेंड करा. कळतंय ना? आज आता गणपती बाप्पा चालले आहेत. 10 दिवसाच्या मजेशीर प्रवासामध्ये त्यांनी आम्हाला खूप छान आनंद दिला, खूप मजा केली आणि जाताना त्यांना आनंदानं गेलं पाहिजे, बरोबर? कारण पुढच्या वर्षी त्यांना परत यायचं आहे. आपल्यासोबत मौज, मजा, मस्ती. गणपती बाप्पाचं एक वेगळंच नातं असतं ना सगळ्यांसोबत. अगदी 1 वर्षाच्या मुलापासून ते वयस्कर माणसांसोबत एक वेगळंच नातं असतं. मजेशीर, मौज-मजा करणारं, सगळ्यांसोबत एन्जॉय करणारं. गणपती बाप्पा येतातही आनंद घेऊन आणि जातानाही आनंद देतात. किती छान असतं ना? असं वाटतं, की या गणपती बाप्पांना आपण ठेवूनच घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या येण्यानं अक्षरशः एक आनंद तर निर्माण होतोच, पण आपल्याकडे एक वेगळीच एनर्जी, वेगळा जल्लोष आपल्या बॉडीमध्ये संचारतो. तुम्हाला काय वाटतं? बरोबर ना? आमच्या घरातला गणपती खरं तर 5 दिवस असतो, परंतु हा सोसायटीचा गणपती आहे. याच्यामध्ये 10 दिवस फुल मजा असते. आमचा रील काढायचा कार्यक्रम सुरू होता, पण काही जमत नव्हतं. पण कसं तरी आम्ही ट्राय केलं. चला म्हटलं, फुलं आहेत. खरं तर आम्ही गुलाल टाळला होता, कारण गुलालामुळे काय होतं ना, खूपच स्किन पण खराब होते आणि भीती पण वाटते. त्यामुळे त्या गोष्टी आम्ही सोडूनच दिल्या. बघा इकडे सगळेजण मजा करताय, मस्तपैकी एन्जॉय करताय. आपण थोडंसं स्ट्रेस फ्री राहतो मला असं वाटतंय. कारण सगळ्या गोष्टी बाप्पापुढे आपण नेऊन ठेवतो आणि आपण त्याला म्हणत असतो, की "बाबा, बघ बाबा आता काय करायचंय." आणि तो पावला पावलावर आपल्याला साथ देतो. आपले जे काही अडचणी आहेत, जे काही त्रास आहे, तो सगळा आपल्या सोबत असतोच तो आणि आपल्याला मार्गही दाखवतो. आपण दुःखात असू, सुखात असू, तो आपल्याला खूप छान अक्षरशः म्हणजे गणपती बाप्पा हा आपल्यासोबतच असतो, मला असं वाटतं. बघा आम्ही इकडे किती मजा करतोय. आम्हाला म्हणजे असं झालं होतं किती डान्स करू आणि किती नाही. खूपच मजा केली आम्ही. काय सांगायचं. छान छान साड्या घातल्या होत्या आणि तुम्हाला माहिती का, ह्या ज्या साड्या असतात ना, तर त्या आपल्याला सणासुदीलाच काढणं होतं. आपण तर खरं तर त्या साड्या घालणं कमीच झालं आहे आजकाल. पण या निमित्तानं तरी साड्या घालतो, गप्पा मारतो. ब्लाऊजची डिझाईन म्हणू नका, साड्यांची डिझाईन म्हणू नका. अक्षरशः आपण पार म्हणजे त्याच्यामध्ये खूप मजा करतो. छान छान फोटो काढून ठेवले. हे आमचे 10 दिवसामधले फोटो होते. गौराई आल्या, गौराई गणपतीचे फोटो. शेजारी माझ्या मैत्रिणीकडे गौराई आहे. तिकडे आम्ही गेलो होतो. तर त्यावेळेस 6 फोटो. काय होतं ना, फोटो हे गॅलरीमध्ये तसेच राहून जातात आणि ते नंतर डिलीट होतात. मग अशा प्रकारे सेव्ह करायचे. हे आमच्या गावाकडचं मंदिर आहे. तिकडे पण आम्ही एक चक्कर मारली त्यावेळेस. त्यामुळे भारी वाटलं. कारण सगळेच बाप्पा हे सारखेच असतात म्हणा, पण त्यांना वेळ देणं खूप गरजेचं. आम्ही गणपती 5व्या दिवशीच बुडवतो. तर हा त्यातला फोटो. हा ही आमची दुसरी सोसायटी. माझ्या मैत्रिणी राहतात तिकडे. तिकडे पण गणपती होता. तिकडे पण छान मजा केली. 10 दिवस मस्त फोटो काढले आणि शेवटच्या दिवशी बाप्पाला निरोप द्यायलाच लागणार आहे. त्यामुळे निरोप दिला. पुढच्या वर्षी काय तयारी करायची, कसं करायचं, काय आता हे आल्यावरच ठरूया. कारण 10 दिवस आपल्याला कामं असतात, गडबड असते, पण 2 टाईमची आरती आम्ही मात्र चुकवत नव्हतो. एकत्रित येऊन आरतीला वेळ देणं, घरच्यांना वेळ देणं, त्यानिमित्तानं एकत्र होतं, मन मोकळं होतं, मन हलकं होतं आणि आपल्याला खूप छान वाटतं मैत्रिणीसोबत असल्या की. शेजारच्या सोसायटीमध्ये एक पैठणीचा कार्यक्रम होता आणि मला तिकडे जायचं होतं म्हणून मी तिकडे बघा किती सुंदर बाप्पा आहे ना. सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान वाटतं. वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो गणपतीमध्ये, वेगवेगळी माणसं भेटतात,
माणसं जोडली जातात. आपल्याला ते प्रेमाने बोलवतात तर गेलंही पाहिजे आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. नाही बघा मुलं किती छान मजा करताय. मुलांनाही तेवढंच थोडंसं वेगळा चेंज. आजकाल आउटडोअर गेम खेळलं जात नाही आहे. ॲटलीस्ट त्यानिमित्तानं तरी मुलं आउटडोअर गेम खेळतात. मोबाईलपासून बाजूला होतात. स्क्रीनिंग टाईम त्यांचा ॲटोमॅटिकली लेस होतो. त्यामुळे हे गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते आनंद शोधतात. इथे कसलं कॉम्पिटिशन नसतं. परंतु ते खेळतात, शिकतात. इथे एज मॅटर करत नाही. सगळे एकत्र खेळतात आणि खूप मजा करतात बघा तुम्ही. किती मस्तपैकी चाललीत मुलांची गडबड. आणि त्याच्यानंतर आता आम्ही मैत्रिणींचे गेम घेणार होतो. पण यांचं उरकतच नव्हतं मुलांचं. आम्हाला खेळायचे, आम्हाला खेळायचे. ते म्हणजे हटतच नव्हते ते तिथून. त्यांना असं वाटायचं की नाही आम्हाला खेळायचे. भरपूर सारी मुलं तिथून बाजूला होत नव्हती कारण त्यांना असं वाटत होतं की आम्हीच खेळणार. नंतर माझ्या मैत्रिणी आल्या. त्यांना पण असं वाटलं की नाही आता खेळलं पाहिजे आम्ही पण. मस्तपैकी त्यांनी छान छान साड्या, छान छान आवराआवरी करून त्या आल्या होत्या आणि चला मग आता मजा करूया म्हटलं. बघा बायकांना पण थोडंसं कामापासून निवांतपणा आणि सगळ्यांनाच कामं असतात. सकाळ संध्याकाळ डबे, घरातलं टेन्शन, सगळ्या गोष्टी साईडला ठेवून अर्धा तास तरी बाप्पाच्या नादाने का होईना त्या एकत्र येतात. स्वतःला वेळ देतात. कोणती साडी घालू, कसा मेकअप करू, कशी हेअरस्टाईल करू, हे ॲटलीस्ट दुसऱ्या मैत्रिणींच्या नादाने तरी ते स्वतःला वेळ देतात आणि ही गोष्ट खूप छान आहे. यामुळे तुम्हीसुद्धा ह्या अशा छोट्या-छोट्या समारंभामध्ये इन्व्हॉल्व होत जा. कारण याच्यामध्ये काय होतं ना, तुम्हाला थोडंसं छान वाटतं बघा. आता हे काय चाललंय बघा. मस्तपैकी इकडे किती छानपैकी लय मजा केली आम्ही. आणि शेवटी आता म्हणलं चला जरा वेळ डान्स करायला पाहिजे. मग मी डान्स केला मस्तपैकी छान छान. माझं असंच असतं. जिकडे मी जाते तिकडं आनंद पसरवते आणि तुम्ही पण तसंच करा. हे बघा, तुम्हाला किती टेन्शन आहे, तुम्हाला किती त्रास आहे, हे लोकांना दाखवायची गरजच नाही. तुम्ही तुमच्या नादात राहायचं. तुम्ही तुमची मजा करायची आणि काहीच गरज नाही आहे. जिकडे जाल ना, तिकडे तुम्ही आनंदच देत जा. बघा मग तुम्हाला किती छान वाटतं. सगळ्यांना तुम्ही हवे-हवेसे नक्कीच वाटता. सगळ्यांना टेन्शन तर असतंच. परंतु तुम्ही स्ट्रेस फ्री राहणं खूप गरजेचं आहे. मजा करणं खूप गरजेचं आहे. तुमच्यासाठी तुमचं आरोग्य, तुमचा वेळ, तुमचे घरचे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मजा करा, मस्ती करा. तुम्हाला नाचता येतंय, नाही येतंय हे मॅटर करत नाही पण तुम्ही त्या जागी उपस्थित आहात ना? तुम्ही त्या जागेचा आनंद घेता आहात ना? तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करताय ना, ही मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मजा करा, मस्त राहा. काय स्टेप येऊ दे, नाही येऊ दे, फक्त त्या क्षणाचा तुम्ही उपभोग घ्या. चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू. धन्यवाद. बाय.